नमस्कार. आज आपल्याला BMS फर्स्ट इयरचा वैद्यकीय सुभाषित साहित्यम याचा चॅप्टर 1 याची ओळख करून घ्यायची आहे. भरपूर जणांना पहिले संस्कृत नसतं, त्यामुळे त्यांना संस्कृतचे श्लोक वाचता येत नाहीत आणि पाठ करायला अवघड जातं. आपण जी सिरीज चालू करत आहोत त्याचा हेतू हेच राहील की ज्यांना संस्कृत व्यवस्थित वाचून पाठ करता येत नाही त्यांना उच्चार कसा आहे श्लोकांचा ते कळेल आणि त्यांना पाठ व्हायला मदत होईल. आणि नंतर रिवाईज करताना पण तुम्ही हेडफोन लावून कुठे पण हा चॅप्टर अगदी 5-10 मिनटामध्ये तुम्ही रिवाईज करू शकता. पाहूया आपण वैद्यकीय सुभाषित BMS फर्स्ट इयरचा फर्स्ट चॅप्टर. पहिला श्लोक. हिताहितं सुखम दुःखमा आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यंत्रोक्तमा आयुर्वेदस्य उच्यते. या श्लोकाचा अर्थ असा आहे की आयुष्य हे 4 प्रकारचे असते: हितकारक, अहितकारक, सुखकारक आणि दुःखकारक. हा पहिल्या जी लाईन ही पहिलीवरची त्याचा अर्थ आहे की आयुष्य हे 4 प्रकारचे असते: हितकारक, अहितकारक, सुखकारक आणि दुःखकारक. दुसरी जी लाईन आहे त्याचा अर्थ असा की असं जे हे आयुष्य आहे हितकारक, अहितकारक, सुखकारक, दुःखकारक ज्या वेदामध्ये लिहिलेलं आहे आणि जिथे मानवाची आयु सांगितलेली आहे असा जो वेद आहे त्याला आयुर्वेद असे म्हणतात. हा या श्लोकाचा अर्थ आहे. श्लोक पुन्हा एकदा वाचूया. हिताहितं सुखम दुःखमा आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यंत्रोक्तमा आयुर्वेदस्य उच्यते. श्लोक नंबर 2. काय वाङ्मय बुद्धिविषया ये मला समुपस्थिता चिकित्सा लक्षणाध्यात्मक शास्त्रे तेषा विशुद्धय. या श्लोकाचा अर्थ असा की शरीर, वाणी, बुद्धी, काय वाङ्मय बुद्धिविषया, शरीर, वाणी, बुद्धी यांच्याविषयीचे दोष निर्माण होतात. जे शरीर, वाणी आणि बुद्धी याविषयीचे दोष निर्माण होतात त्यांची अनुक्रमे चिकित्साशास्त्र आणि व्याकरणशास्त्र, वेदांतशास्त्र यांनी शुद्धी केली जाते. म्हणजे शरीरामध्ये जे दोष तयार होतात, शरीर, वाणी आणि बुद्धी यामध्ये जे दोष होतात त्यांची शुद्धी करायची असेल तर चिकित्साशास्त्र म्हणजे शारीरिक रोगाचे जे निवारण करण्यासाठी जे शास्त्र असतं ते चिकित्साशास्त्र, व्याकरणशास्त्र आणि वेदांतशास्त्र यांनी याची शुद्धी केली जाते. काय वाङ्मय बुद्धिविषया ये मला समुपस्थिता चिकित्सा लक्षणाध्यात्म शास्त्रे तेषा विशुद्धय. थर्ड श्लोक. सद्य फलती गांधर्व मासमेकं पुराणकं वेदा फलंती कालेषु ज्योतिर्विद्यो निरंतरम. या श्लोकाचा अर्थ असा की सध्या फलती गांधर्व म्हणजे जो गायन आहे त्याने लगेच फलप्राप्ती मिळते. मासमेकं पुराणकम आणि जे पुराण आहेत त्यांनी 1 महिन्यानंतर फलप्राप्ती होते. वेदा फलंती कालेषु, परंतु जर वेदाचा जर अभ्यास केला तर फलप्राप्ती होण्यासाठी बराच काळ लोटावा लागतो वेदामुळे. गायनाची तत्काळ फलप्राप्ती होते. पुराण वाचल्यानंतर 1 महिन्यानंतर होते किंवा काही महिन्यानंतर होते. वेद जर वाचला तर काही महिन्यानंतर प्राप्ती होते. पण ज्योतिषविद्या जे ज्ञान आहे ते निरंतरम कामाला येतं. म्हणजे पूर्ण जीवनभर तुम्हाला काम येईल. नेहमीच फलदायी देत राहणार ज्योतिर्विद्या तुम्हाला. सदा फलती गांधर्व मासमेकं पुराणकं वेदा फलंती कालेषु ज्योतिर्विद्यो निरंतरम. चौथा श्लोक. अन्यानी शास्त्राणी विनोदमात्रं प्राप्तेषु वा तेषु न तेश्च किश्चित चिकित्सित ज्योतिष मंत्रवादा पदे पदे प्रत्ययमावहन्ति. या श्लोकाचा अर्थ असा की इतर जी शास्त्र आहेत विशिष्ट प्रमाणात मनोरंजनाकरीत आहेत. म्हणजे ती प्राप्त झाली किंवा नाही झाली तरी आपल्या जीवनावर काही विशिष्ट परिणाम होणार नाही. परंतु वैदिकशास्त्र, ज्योतिषशास्त्र व मंत्रशास्त्र यांचे ज्ञान झाल्यास या ज्ञानाचा जीवनामध्ये पावलोपावली अनुभव येईल. ही जी 3 शास्त्र आहेत त्यांचा जीवनामध्ये पावलोपावली अनुभव येईल. आणि जी अन्य शास्त्र आहेत ती मनोरंजनासाठी आहेत. ती प्राप्त झाली किंवा नाही झाली तर आपल्या जीवनावर विशिष्ट असा परिणाम होणार नाही. परत एकदा वाचूया श्लोक. अन्यानी शास्त्राणी विनोदमात्रं प्राप्तेषु वा तेषु न तेश्च किश्चित चिकित्सत ज्योतिष मंत्रवादा पदे पदे प्रत्ययमावहन्ति. 5वा श्लोक. एकं शास्त्रं वेद्य आध्यात्मकं वा सौख्यं चकं येतसुखं वा तपो वा वंदश्यको भूपवीर्ता यतिर्वा रोगकर्म श्रेयस वा यशो वा.
या श्लोकाचा अर्थ असा की केवळ एकच शास्त्र श्रेष्ठ आहे, ते म्हणजे वैदिकशास्त्र किंवा वेदांतशास्त्र. या पहिल्या लाईनचा अर्थ असा आहे की एकच शास्त्र श्रेष्ठ आहे, वैदिकशास्त्र किंवा वेदांतशास्त्र. एकम शास्त्र वेदात्मकम वा. दुसरी लाईन, जगात सुख फक्त एकच आहे, शारीरिक आरोग्य किंवा तपश्चर्या. सौख्यम चेकम एत सुखम वा तपोवा. म्हणजे शरीर आरोग्य किंवा तपश्चर्या हे एकच सुख आहे जगात, असं या लाईनचा अर्थ आहे. वंदश्यको भूत भूप विरत्व तिरवा येतिरवा. या श्लोकाचा म्हणजे या लाईनचा अर्थ आहे, जगात वंदनीय असा फक्त एकच आहे, राजा किंवा तपस्वी. वंदश्यको भूप वितिरवा येतिरवा. रोकम कर्म श्रेयश वा यशो वा. हे आचरणात आणण्यासारखं कर्मही एकच आहे, पुण्यकारक किंवा मोक्षदायी कृत्य. पुण्यकारक किंवा मोक्षदायी कृत्य हे फक्त एवढंच आचरणात आणण्यासारखं कर्म आहे. योगकर्म श्रेयस वा यशो वा. पुन्हा एकदा श्लोक वाचूया. एकम शास्त्रम वेद्यतात्मकम वा, सौख्यम चेतम येत सुखम वा तपो वा. वंदश्यको भूपतिर्वा यतिर्वा. हे रोगकर्म श्रेयसम वा यशो वा. या चॅप्टरचा 6वा आणि शेवटचा श्लोक. यस्मिन् ज्ञाते सर्वमिदं ज्ञातं भवति निश्चितं, तस्मिन् परिश्रमः कार्य किम अन्य शास्त्रस्थभाषितम. किम अन्य शास्त्रस्थभाषितम म्हणजे जे शास्त्राचे ज्ञान झाल्यावर सर्व ज्ञान निश्चितपणे प्राप्त होते, ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. ते आयुर्वेद जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे इतर शास्त्रांची माहिती आपोआप होईल. आणि इतर शास्त्र वाचण्याची गरज काय, असा त्यांनी प्रश्न विचारला आहे श्लोकामार्फत. पुन्हा एकदा वाचूया. यस्मिन् ज्ञाते सर्वमिद ज्ञात भवति निश्चित. म्हणजे जो शास्त्र आहे ते वाचल्यानंतर अन्य सर्व शास्त्रांची आपल्याला माहिती होईल, ज्ञान होईल. तस्मिन् परिश्रम कार्य, तेच शास्त्र जाणून घेण्यासाठी मेहनत करावी. किम अन्य शास्त्र स्तभाषितम म्हणजे अन्य काही शास्त्र जाणून घेण्याची काय गरज आहे, असं त्यांनी विचारले. अशा प्रकारे आपला पहिला चॅप्टर संपला आहे वैद्यकीय सुभाषितचा. व्यवस्थित प्रकारे पाठ करण्यासाठी आणि उच्चारण्यासाठी आपण सुरू केलेलं आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर पुढील व्हिडिओही लवकरच येतील. थँक्यू व्हेरी मच.